आपल्यासोबत नितेश राणे आहेत. खरं तर आज पुण्यातील खेड तालुक्यातील आळंदी या ठिकाणी आज विराट हिंदू संमेलनाचं आयोजन केलं होतं. नक्की काय उद्देश आहे एकंदरीत आणि कसं वाटतं? नाही, हे देशभरात राज्यभरामध्ये होणारे हिंदू संमेलन हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि हिंदू समाजाला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांच्या ताकदीची जाणीव करून देणं या स्तुत्त हेतूने हे सगळे हिंदू संमेलन जागोजागी होत आहेत. आणि म्हणून आज आळंदीमध्ये असाच एक हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच्या निमित्ताने सगळ्यात हिंदू समाज एकत्र आलेला आहे. खरं तर टी राजा यांनी आज वक्तव्य केलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात कबर हटवण्यासाठी पुढं घाबरतात का, असं त्यांनी उद्यान केलं आहे. असं आहे की आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करू शकतात हे टी राजांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणूनच ते हिंदू समाजाने एक हिंदुत्वरी विचाराचं सरकार या राज्यामध्ये निवडून दिलेलं आहे. म्हणून टी राजांनी हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहून आमच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला पाहिजे. कारण का जे काय आत्तापर्यंत हिंदू समाजाला विश्वास देण्याचं काम ते आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनीच केलेलं आहे. धर्मस्वतंत्र कायदा आणलेला आहे. असंख्य अनधिकृत मस्जिदी उघडून टाकलेल्या आहेत. आणि म्हणून जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होतो तिथे तिथे तुम्हाला देवाभाऊ दिसतो. म्हणून टी राजाजीने आमच्या महाराष्ट्रामध्ये निश्चिंत राहावं. इथे सगळा हिंदू समाज देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण पद्धतीने सुरक्षित आहे. त्याच्या मदरसा आहे, त्या मदरसामधून कुठेतरी आतंकवादी घडले जातात असं तुम्ही वक्तव्य केलं. नक्की काय याच्या मागची पार्श्वभूमी आहे? किती घटना सांगू. असंख्य मदरसांमध्ये सापडलेले हत्यार, सापडलेले आतंकवादी, देशविरोधी ताकदीचे जे काही प्रमुख आहेत ते ह्या मदरसांमध्ये सापडलेले आहेत. मी सत्य माहितीच्याच आधारे बोलतो आहे. आणि म्हणून आसामसारख्या राज्यामध्ये जिथे मदरसांमध्ये आता चांगली शाळा निर्माण करून तिथे शिक्षण दिलं जातं. आज आमच्या वारकरी समाजाच्या माध्यमातून सुरू असलेलं गुरुकुलमध्ये कार्य बघा, जिथे आध्यात्मिकता विचार दिला जातो, हिंदू समाजाला घडवण्याचं काम होतं. तसं काय मदरसामध्ये कुठलेच होताना दिसत नाही. आणि ज्या सत्य घटना आहेत, पुरावे आहेत, त्या आधारे दिलेलं ते वक्तव्य आहे. धर्माच्या रक्षणासाठी कुठेतरी हिंदूंनी घरामध्ये शस्त्र ठेवावी, धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी घरामध्ये शस्त्र ठेवावी असं टी राजा यांनी वक्तव्य. लक्षात घ्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वरी विचाराचं सरकार आहे. कुठल्याही हिंदूला कुठल्याही पद्धतीची चिंता करण्याची गरज नाही, शस्त्र ठेवण्याची गरज नाही. इथे देवाभाऊचं राज्य आहे. इथे हिंदू समाज पूर्ण पद्धतीने सुरक्षित आहे. म्हणून टी राजाजींनी बिलकुल काळजी करू नये. नक्की जेव्हा पाहिलं की खरं तर हे जे राज्य आहे हे कुठेतरी हिंदुत्ववादी राज्य आहे, त्यामुळे घरामध्ये कोणत्या प्रकारची शस्त्र ठेवण्याची आवश्यकता आम्हाला बसणार नाही असं वक्तव्य या ठिकाणी नितेश राणे यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यापासून कृष्णासामी सुनील दिगळे, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.